अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला सत्यनारायणचं पूजन कधी करावं, उपास कधी करावा त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन का करायचं, खूप जणांचा प्रश्न असतो। दादा का बरं करायचं असतं प्रत्येक पौर्णिमेला? आपल्या घरामध्ये पूजा असेल, पाठ असेल, हवन असेल, यज्ञ असेल, गुरुचरित्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, आपण जर आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये जर आपण ह्या गोष्टी जर केल्या तर घरामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण होतं। बघा, तुम्हाला कुठंच भेटणार नाही तसं आनंदाचं वातावरण निर्माण होतं। म्हणून प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाचे दिवस असतो बघा, पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी किंवा श्रावण चालू आहे आता ब्राह्मणाला घरी बोलून तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायला पाहिजे। आता श्रावण चालू आहे तर ब्राह्मणाला घरी बोलून तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने सत्यनारायण पूजन करायला पाहिजे किंवा घरच्या घरी आपण सत्यनारायण पूजन करायला पाहिजे। तो उपास कधी करायचा? तर आज आहे 8 तारीख, उद्या आहे 9 तारीख। उद्या पौर्णिमा आहे, सूर्याने बघितलेली पौर्णिमा उद्याची आहे। उद्याच दिवसभर पौर्णिमा आहे, दुपारपर्यंत जरी असली तरी सूर्याने बघितले असल्यामुळे ती दिवसभर पौर्णिमा आहे। तर उद्या संध्याकाळी पौर्णिमेचं पूजा मांडणी करावी। स्क्रीनवर दाखवेल आपल्याला। माझ्या घरी आपण ब्राह्मणाला घरी बोलून आम्ही सत्यनारायण केला होता, ती जी पूजा मांडणी आहे त्याप्रमाणे पूजा मांडणी करून आपण सत्यनारायण पूजन आहे ते करावं। 5 अध्याय वाचावे, नैवेद्य आरती करायची, आणि ते केल्यानंतर सत्यनारायण पूजन केलं म्हणजे झालं का? नाही, त्याच्यासमोर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं। व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र, आणि हे केल्यानंतर आपण तीर्थप्रसादाला, आता जर तुम्ही ब्राह्मणाला घरी बोलून जर सत्यनारायण पूजन करत असाल तर तो प्रसाद आहे तो सगळ्यांना द्यावा, सगळ्यांना घरी बोलवावं। तीर्थप्रसादाला सगळ्यांना घरी बोलवा, आणि तुम्ही वैयक्तिक स्वतः करत असाल तर तो प्रसाद स्वतः खावा, असे नियम आहेत। उपास कधी करायचा? पौर्णिमेचा उपास उद्या आहे, सत्यनारायण पूजन पण उद्याच करायचं। उद्या रक्षाबंधन आहे, महाराजांना उद्या राखी बांधायची। अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही। तुम्ही सलग 12 महिने, 24 महिने किंवा 36 महिने, 12, 24, 36 असे जर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन जर केलं तर घरामध्ये आर्थिक चणचण कधी भासत नाही बा। खूप जणांचे अनुभव आहे। खूप जण असं होतं की त्यांनी जेव्हा सत्यनारायण पूजन करायला चालू केलं, पहिले करताना त्यांच्याकडे काही साहित्य नव्हतं, पण हळूहळू प्रत्येक पौर्णिमेला वाढत प्रत्येक पौर्णिमेला येत गेलं, आणि सत्यनारायण भगवान स्वतः म्हणजे सत्यनारायण भगवान म्हणजे स्वतः विष्णू आहे, विष्णूच। खूप जण म्हणतात की आमच्या घरी मग सत्यनारायण भगवानचा फोटो नाही, नसेल तर घेऊन टाका। जर बालाजी महाराजांचा फोटो असेल तर ठेवा, मी पण बालाजी महाराजांचाच फोटो ठेवला आहे। भगवान विष्णूच आपले सर्वस्व आहे, ते सत्यनारायण भगवान आहे। मग आपण हळूहळू कोणतीही गोष्ट असेल ती 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जर केली तर त्याचा फळ भेटत असतं। तुम्ही म्हणणार आम्ही 1-2 सत्यनारायण पूजन केले आणि आम्हाला पैसा भेटला पाहिजे, असं नाहीये। आपण जी पूजा पाठ, हवन असेल, पारायण असेल, अनुष्ठान असेल, हे सगळं जेव्हा करतो ना आपण, तर त्याचा परिणाम आहे तो घरामध्ये होत असतो। सत्यनारायण पूजनचा शिऱ्याचा प्रसाद बघा कसा लागतो, आणि त्याच्यामध्ये आपण नैवेद्य दाखवतो, तुळशीपत्र ठेवतो, भगवान बाळकृष्ण आहे त्यांना देतो। त्या दिवशी आता उद्या काय करायचं? बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याला अभिषेक करायचा, श्री सूक्त, पुरुष सूक्त, आणि सत्यनारायण पूजन उद्या तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा, काही प्रॉब्लेम नाहीये, दिवसभर कधी करा। उद्या रक्षाबंधन आहे, खूप जण आपले करणार आहे। खूप जण म्हणणार दादा आम्ही माहेरी जातो, इकडे जातो। तुम्ही कुठेही जा, माहेरी जात असेल ते तुमचंच घर आहे, तिथे जाऊन पण तुम्ही सत्यनारायण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। देवाचं करायला स्थान वेळ असं काही नसतं। तुम्ही माहेरी जाणार तर जेवण करणारच ना, तर उपाशी राहणार आहे? जेवण करतच ना माणूस, तसंच आहे आपलं जे कार्य आपण जे करतो रुटीन,
तेच फॉलो करायचं. तुम्ही कुठेही जाणार असाल तिथं सत्यनारायण पूजन मांडा, 5 अध्याय वाचा किंवा ब्राह्मणांकडून सत्यनारायण पूजन करून घ्या. सेवा करणं महत्वाचं आहे. याच्याने काय होतं, आपली आर्थिक चणचण कमी होती, पैशाचा आवक आपला वाढतो. फक्त मनामध्ये श्रद्धा पाहिजे. तुमच्या मनात श्रद्धा नसेल तर काही कामाचं नाही. दुसरी गोष्ट, आपण उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवतेचा टाक असतो प्रत्येकाच्या घरी. तर कुलदेवतेचा टाक नुसतं देवघरात ठेवण्यासाठी नाहीये. खूप जण जे पूजा पण करत नाही, महिने पूजा करत नाही, तर दर पौर्णिमेला आपल्या कुलदेवतेचा टाक असेल, देवीचा टाक असेल, खंडोबाचा टाक असेल, त्याला अभिषेक करायचा. अभिषेक कसा करायचा? श्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणा. नाही येत तुम्ही देवीचा मंत्र म्हणा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे, श्री सुक्त तरी म्हणायचं आणि देवीला आपण अभिषेक करायचा. दूध पंचामृताने अभिषेक करायचा. नंतर कापूर असेल, हळद असेल तरी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि देवीला नंतर गजरा व्हायचा. एक छान गजरा व्हायचा, सिद्धकुंजिका स्तोत्र वा. आणि ही सेवा केल्यानंतर काय होतं, घरामध्ये देवघरामध्ये जे देवघराच्या वरती काही ठेवलेलं असेल तुम्ही ते सगळं बाजूला काढून ठेवा. देवघरावर काहीच नाही ठेवायचं. पौर्णिमेच्या दिवशी कोणाच्या घरचं खायचं नाही. पौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्त, पुरुष सुक्त जास्त वाचावं. त्याच्याने घरातील चणचण कमी होते, आर्थिक अडचण असेल ती कमी होईल आणि घरामध्ये एक शांती निर्माण होईल, समाधान वाटलं पाहिजे. पैसाच म्हणजे असं काही नाही. असे खूप जण मी बघितलेले, खूप पैसा आहे पण त्यांच्या घरी जेवण करायला बसलं की घरात भांडणं होतं. खूप पैसा आहे पण घरामध्ये रोगराई, आजारपण सगळं. खूप पैसा आहे पण मन शांत नाही, आणि खूप पैसा आहे पण त्यांच्यामध्ये घरामध्ये एकमेकाशी कोणी बोलत नाही. पैसा सर्वस्व नाहीये. आपल्याला समाधान भेटलं पाहिजे. रात्री आपण आपल्या घरी येऊन झोपलो ना, आपल्याला झोप लागली पाहिजे. समाधान महत्वाचं आहे. आपण हे जे सत्यनारायण पूजन असेल, पारायण असेल, तुम्ही म्हणत असाल प्रत्येक वेळी काय हे करा, ते करा, ते करा, हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक देवाला महत्व आहे. पहा, गणपती बाप्पाचं कसं आपण 10 दिवस करतो, देवीचं कसं नवरात्री 9 दिवस आहे, महादेवांचं, भगवान शंकराचं श्रावण महिना आहे. प्रत्येकाला महत्व आहे. त्या पद्धतीने प्रत्येकाने सेवा करायची, जास्त ताण घ्यायचा नाही, मन शांत ठेवायचं आणि शांत ठेवून आपण मन प्रसन्न ठेवायचं. धूप दीप दाखवून मस्त छानपैकी सत्यनारायण पूजन करायचं. आणि जसं की काय, आपले भगवान शंकर किंवा मग भगवान शंकर असेल, भगवान विष्णू असेल, ते आपल्या घरी यायला पाहिजे. उद्याच्या दिवशी आपल्या उमरा असेल तो उमरा हळदीने लेपन करा छानपैकी. घर प्रसन्न वाटलं पाहिजे सत्यनारायण पूजन केल्यावर. असं करायचं आहे, प्रत्येकाने करावं. झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.